सर सर्वप्रथम तुमचं नाव काय सांगा? सर माझं नाव गजानन गोविंद आहे, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी आणि आडगाव गाव आहे. बरं सर, तुम्ही आपल्याकडे आलो होता त्यावेळेस काय त्रास होता सर तुम्हाला? सर मला कंबरला त्रास होता आणि एकसारखा असं त्रास होत असेल, उठायचं होतं आणि बसायचं. आपल्या आजी वगैरे कुठं दाखवलं होतं का तुम्ही? बाकी असं 2-4 ठिकाणी दाखले सर. त्यांनी काय सांगितलं होतं तुम्हाला? त्यानं एक ठिकाणी ऑपरेशन करायचं सांगितलं होतं, बरं. पण ते जर आपल्याकडे उपचार घ्यायच्या आधी तुम्हाला काय काय त्रास होता? उपचार घ्यायच्या आधी सर कंबराचा त्रास जास्त होता सर मला. आता 70 ते 80% ठीक आहे आणि चालता येते, बसा येते. म्हणजे अगोदर असं उभा राहण्याची ह्याची समजा शक्यता नव्हती सर. सारखं झोपून राहायचं आणि पोटावर झोपून काही दिवस मी जेवण सुद्धा केलं सर. एवढा त्रास जास्त होतो मला? 1.5-2 महिने सर मी असं बसून होतो मला. बरं बरं बरं. मग आपले उपचार घेतल्यानंतर काय काय बदल झाला तुमच्यामध्ये? सर आता चारा येतोय, थोडंफार खुर्चीवर बसतोय आणि तो असं उभा राहून समजा थोडं फरक पडलाय सर. आता चाला बरं. यस, म्हणजे आधी म्हणजे तुम्ही झोपून जेवण वगैरे करता? नाही सर, आज क्लिअर म्हणजे असं उभा राहण्याची शक्यता नव्हती आणि सारखं पायाला ठेवणं चालू होती, कंबरला ठेवणं चालू होती. म्हणजे असं सारखं बसायचं म्हणजे बसण्याचं काही हेच नव्हतं सर, डायरेक्ट असं झोपून समजा. म्हणजे डॉक्टरांनी ऑपरेशन वगैरे सांगितलं होतं तुम्हाला, तरी पण तुम्ही ते केलं नाही? हा, केलं नाही. तर तो अशी तुमची माहिती फेसबुकला बघितली. बरं, तुम्ही आपल्या उपचार वगैरे खुश घ्या? हो सर, खुश हो. आणि असे जे रुग्ण आहेत कंबर दुखीचे वगैरे, ज्यांना ऑपरेशन वगैरे सांगितले, त्यांच्यासाठी काय सांगू शकाल तुम्ही आपल्याबद्दल? आता त्यांच्यासाठी कसे सर, मी आता 280 किलोमीटरहून आलोय, मला स्वतःची गॅरंटी देतोय मी. तर एक 70-80% मला बरं वाटतंय सर. जरी मला कोणी विचारलं तर 100% सरांकडे येऊन भेट घेऊन उपचार करण्यासाठी मी सांगेन सर. बरं, धन्यवाद सर. हो सर, धन्यवाद.